मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्प बैठक निष्फळ, आता लढा दिल्लीत। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच आली आहे। मालेगावमध्ये आज राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेली मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पग्रस्तांची बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे। अधिकारी गोलमाल उत्तरे देतायत आणि सरकार तुटपुंजा मोबदला देऊ पाहतंय। यामुळे बळीराजा आपल्या जमिनी वाचवण्यासाठी आता आक्रमक झाला आहे। आज मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि भूसंपादन अधिकारी रवींद्र भारदे यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र या बैठकीनंतर सवंदगावचे शेतकरी दिनेश पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आमचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला असून प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले। शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा अत्यंत अत्यल्प असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता थेट प्रकल्पच रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे। दुर्दैव आहे या देशाच्या अन्नदात्याचं। शेतकरी आज चोहोबाजूंनी वेढला गेला आहे, कधी निसर्ग, कधी व्यापारी, तर कधी सरकार। शेतकरी नेहमीच या आशेवर जगतो की कुणीतरी येईल आणि आपली मदत करेल, पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येक वळणावर त्याची फसवणूकच होत आहे। आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसमोर पंजाबच्या शेतकऱ्यांचा मोठा आदर्श आहे। जर शेतकरी एकत्र झाला तर तो केंद्र सरकारलाही झुकवू शकतो, हे जगाने पाहिले आहे। 395 दिवस पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले, अतोनात अत्याचार सहन केले, 700 शेतकऱ्यांचा बळी गेला, पण ते मागे हटले नाहीत। शेवटी देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्यापुढे झुकावे लागले आणि जगासमोर माफी मागावी लागली। हीच ताकद आणि हेच सामर्थ्य आपल्यातही आहे। न्याय, हक्क आणि अधिकार हे कधीच भीक मागून मिळत नाहीत, त्यासाठी लढावेच लागते। पीक करपल्यानंतर पडलेला पाऊस आणि वेळ निघून गेल्यानंतर केलेली गोष्ट काहीच कामाची नसते। बैल गेला आणि झोपा केला अशी आपली अवस्था होऊ नये। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केले आहे की आता स्थानिक पातळीवर संघर्ष करून उपयोग नाही। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर आता आपल्याला दिल्ली गाठावीच लागेल। संकटाला घाबरलात तर मरण अटळ आहे, त्यापेक्षा थेट संकटालाच भिडायला शिका आणि दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करा। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।